हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची बायोलॉजी मेंटर स्नेहा मॅम आणि तुमचं ई सारथी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेलमध्ये नेमकं डिफरन्स काय आहे हे डिस्कस करायचं आहे किंवा कशाच्या बेसिसवर आपण प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल यांना कॅटेगराइज करतो। तर मागच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं, आपण बघितलं होतं की सेलला स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफच का बरं म्हटलं जाते, ह्या सोबत सोबत सेलची डिस्कवरी कशा प्रकारे झाली, कोणी सेलला डिस्कवर केलं, त्याच्याशी रिलेटेड कोणते कोणते सायंटिस्ट आहेत, सेल थेअरी कोणी दिली, हे सगळं आपण मागच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी डिस्कस केलं आहे। तर आज आपल्याला बघायचं आहे व्हॉट प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेलमध्ये डिफरन्स काय आहे। तर चला सुरुवात करूया आपल्या या लेक्चरला। ओके, तर आता नावातच आहे। आता बघा, पहिली गोष्ट तर प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल डिफरन्शिएट का करतो किंवा कशाच्या बेसिसवर याला डिफरन्शिएट केलं जाते, तर हे आधी हे सेंटेन्स जे आहे वाचा, ह्याच्यावरून तुम्हाला समजेल की का बरं आपण ह्याला कॅटेगराइज करतो किंवा कशाच्या बेसिसवर याला कॅटेगराइज केलं जाते। ओके, टाइप ऑफ सेल ऑन द बेसिस ऑफ व्हॉट प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ व्हॉट न्यूक्लियस। तर जे सेल असतात, सेल काय आहे, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ। आपण सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणापासून बनलेले आहोत, सेल पासून। तर हे जे सेल आहे आता कशाच्या बेसिसवर कॅटेगराइज केलेला आहे, न्यूक्लियसच्या बेसिसवर। म्हणजे त्या सेलमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे की न्यूक्लियस अब्सेंट आहे, ह्या बेसिसवर आपण सेलला काय करतो, कॅटेगराइज करतो। ओके, ह्या सोबत सोबत सेल ऑर्गनेल, काय सेल ऑर्गनेल, तर न्यूक्लियसच्या आतमध्ये जितके काही सेल ऑर्गनेल आहेत, जशी आपली बॉडी आहे, आपल्या बॉडीच्या आतमध्ये काय आहेत, वेगळे वेगळे ऑर्गनेल आहे, स्टमक आहे, लिव्हर आहे, हार्ट आहे, किडनी आहे। मग हे सगळे ऑर्गनेल जसे आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात, त्याच प्रकारे सेल जे असते, या सेलच्या बॉडीमध्ये सुद्धा वेगळे वेगळे ऑर्गनेल जे आहे हे प्रेझेंट असतात। तर मग सेल ऑर्गनेल प्रेझेंट आहेत की अब्सेंट आहेत, ह्या बेसिसवर सुद्धा ह्या सेलला आपण काय करतो, कॅटेगराइज। ओके, तर सगळ्यात पहिलं डिफरन्स बिटवीन काय असेल, जे मेन डिफरन्स आपण प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेलचं मानलं जाते, ते कोणतं आहे की सेलमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे की अब्सेंट आहे। जर न्यूक्लियस काय असेल, अब्सेंट असेल, न्यूक्लियस जर अब्सेंट असेल तर ते कोणतं सेल असते, प्रोकॅरियोटिक। कोणतं सेल आहे, प्रोकॅरियोटिक। तर हे जे प्रोकॅरियोटिक सेल आहे, ओके, आता ह्याला लक्षात कसं ठेवायचं मॅम, मला सांगा। प्रो 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 म्हणजे काय, प्रिमिटिव्ह। प्रो म्हणजे काय होत असते, प्रिमिटिव्ह। तर अशी सेल जी कशी आहे, प्रिमिटिव्ह आहे। कशी आहे, प्रिमिटिव्ह। मग मॅम हे प्रिमिटिव्ह काय असतं, प्रिमिटिव्ह म्हणजे ओल्ड। काय, अशी सेल जी कशी आहे, ओल्ड आहे, त्या सेलला आपण प्रिमिटिव्ह सेल असं म्हणत असतो। ओके, म्हणजे असं मानलं जाते किंवा हे काय म्हणू शकतो आपण, सिद्ध सुद्धा झालेलं आहे की काय, आधी जी सेल होती, म्हणजे आता आपण जे काय इव्हॉल्व झालेलो आहोत, ओके, आपण जे युकॅरियोटिक सेल जी बनलेली आहे ही प्रिमिटिव्ह सेल म्हणजे कोणत्या, प्रोकॅरियोटिक सेल पासूनच आपण काय झालेले आहोत, इव्हॉल्व झालेले आहोत असं मानलं जाते। ओके, तर मग आधीची जी सगळ्यात जुनी सेल आहे ती कोणती आहे, प्रोकॅरियोटिक सेल। प्रो मीन्स व्हॉट, प्रिमिटिव्ह। ओके, मग ही जी प्रोकॅरियोटिक सेल आहे ह्याला लक्षात ठेवायसाठी तुम्ही काय लक्षात ठेवू शकता, पुअर। काय, पुअर म्हणजे अशी सेल जी पुअर आहे, रिअल मध्ये ती पुअर म्हणजे पुअर, मी फक्त एक ट्रिक म्हणून सांगते की प्रोकॅरियोटिक सेलला पुअर आणि प्रिमिटिव्ह असं लक्षात ठेवा। पुअर का बरं, बिकॉज इथे न्यूक्लियस काय असते, अब्सेंट असते। तर हे जे आपले प्रोकॅरियोटिक सेल आहे, ह्या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस जे आहे ते काय असतं, अब्सेंट असतं। मेन डिफरन्स जो आहे याच्यामधलं काय आहे, न्यूक्लियस अब्सेंट। काय, न्यूक्लियस जो आहे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये अब्सेंट असतो आणि न्यूक्लियस जे असते आपल्या युकॅरियोटिक सेलमध्ये। मग मॅम हे युकॅरियोटिक सेल म्हणजे कोणते, ज्यांच्यामध्ये आपण येतो, ज्यांच्यामध्ये ॲनिमल्स येतात, ज्यांच्यामध्ये कोण येतं, फंगी येतं, हे जे सेल आहेत, जे प्लांट्समध्ये पण आपल्याला जे सेल बघायला मिळतात ते युकॅरियोटिक सेल आहेत। मग हे जे युकॅरियोटिक सेल आहे ह्यांच्यामध्ये सुद्धा काय प्रेझेंट असते, न्यूक्लियस प्रेझेंट असते, बट न्यूक्लियस कोणामध्ये अब्सेंट असते, आपल्या प्रोकॅरियोटिक सेल। प्रो म्हणजे काय, पुअर, प्रो म्हणजे काय, प्रिमिटिव्ह। ओके, असं लक्षात ठेवायचं। म्हणजे प्रिमिटिव्ह सेल आहे, जी प्रोकॅरियोटिक सेल आहे तिच्यामध्ये न्यूक्लियस काय आहे, अब्सेंट आहे। ओके, ठीक आहे। त्यानंतर मग न्यूक्लियस जर अब्सेंट आहे तर मग प्रेझेंट काय असणार मॅम, अगर इसमें न्यूक्लियस ही नहीं तो प्रेझेंट क्या होगा, तो याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं, न्यूक्लियर रिजन, ज्यालाच आपण न्यूक्लिऑइड डिवाइड ऑफ असं म्हणतो ना, की एखादी गोष्ट अब्सेंट आहे, डिवाइड ऑफ न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लियस अब्सेंट आहे म्हणजेच काय, न्यूक्लिऑइड। काय म्हणू शकतो आपण, न्यूक्लिऑइड। तर आपल्या काय असं पोर्शन
बॅक्टेरियल सेलचं असं पोर्शन जिथे न्यूक्लियस काय आहे, न्यूक्लियस अब्सेंट आहे आणि जिथे फक्त DNA प्रेझेंट आहे, दॅट रिजनला, त्या पोर्शनला, बॅक्टेरियल सेलच्या त्या पोर्शनला आपण काय म्हणत असतो, न्यूक्लिऑइड. काय म्हणतो आपण त्याला, न्यूक्लिऑइड असं म्हणत असतो. ओके, ठीक आहे. मग याच्यामध्ये न्यूक्लियस अब्सेंट असते आणि त्या रिजनला जिथे DNA प्रेझेंट असतात त्याला न्यूक्लिऑइड म्हणतो आणि युकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस जो आहे तो काय असतो, प्रेझेंट असतो. मग मॅम ओके, हा तर खूप मेजर डिफरन्स आहे, तुम्ही आम्हाला सांगितलं. मग दुसरं कोणतं, सेल ऑर्गनेल प्रेझेंट आहेत की अब्सेंट आहेत. मग कोणते सेल ऑर्गनेल, बघा सेलच्या आतमध्ये 3 प्रकारचे सेल ऑर्गनेल असतात. एक सिंगल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनेल, दुसरा 2 मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनेल आणि तिसरं असतं की ज्यांच्यामध्ये कोणताही मेम्ब्रेन नसतो, म्हणजे मेम्ब्रेनलेस सेल ऑर्गनेल. ओके, मग मॅम मेम्ब्रेन बाउंड म्हणजे मेम्ब्रेन असणारे सेल ऑर्गनेल कोणते कोणते आहेत, कोणते असणार, मायटोकॉन्ड्रिया डबल मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर आहे. मायटोकॉन्ड्रियामध्ये 2 मेम्ब्रेन असतात, आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन. ह्या सोबत सोबत प्लास्टिड डबल मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर आहे, याच्यामध्ये पण 2 मेम्ब्रेन असतात. ओके, त्यानंतर एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम सिंगल मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर असतो याच्यामध्ये. ह्या सोबत सोबत गॉल्जी बॉडी आहे, लायझोसोम्स आहे, पेरॉक्सिझोम आहे. हे जे सेल ऑर्गनेल आहेत ह्यांना मेम्ब्रेन जो आहे तो प्रेझेंट असतो. असे मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनेल कुठे प्रेझेंट असतात, आपल्या युकॅरियोटिक सेलमध्ये. आणि जी आपली प्रोकॅरियोटिक सेल आहे ह्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनेल जे आहेत ते काय असतात, अब्सेंट असतात. मग मॅम ही इतकी गरीब आहे का की हिच्यात काहीच प्रेझेंट नसते, काहीतरी प्रेझेंट असेल ना मॅम. मग काय असते तर ह्यामध्ये प्रेझेंट असतात व्हॉट, रायबोझोम. कोण, रायबोझोम. मग मॅम तुम्ही तर म्हणले की सेल ऑर्गनेल अब्सेंट असतात, मग रायबोझोम पण तर सेल ऑर्गनेल आहे. हो, तो सेल ऑर्गनेल आहे, पण तो कोणतं सेल ऑर्गनेल आहे, मेम्ब्रेनलेस, ज्याला कोणतंही मेम्ब्रेन नाही आहे. मग हा रायबोझोम आपल्या युकॅरियोटिक सेलमध्ये पण बघायला मिळते आणि प्रोकॅरियोटिक सेलमध्ये पण रायबोझोम बघायला मिळते. तर रायबोझोम जो असतो ह्याला मेम्ब्रेन नसतो. मग रायबोझोम काय आहे तर रायबोझोम प्रोकॅरियोटिक सेलमध्ये पण आपल्याला बघायला मिळते आणि रायबोझोम जे आहे हे आपल्याला युकॅरियोटिक सेलमध्ये सुद्धा बघायला मिळत असतात. ओके मॅम, हे तर समजलं आम्हाला की न्यूक्लियस अब्सेंट आहे म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल, न्यूक्लियस प्रेझेंट आहे म्हणजे युकॅरियोटिक सेल, सेल ऑर्गनेल प्रेझेंट आहेत म्हणजे युकॅरियोटिक सेल आणि सेल ऑर्गनेल अब्सेंट असेल तर कोण, प्रोकॅरियोटिक सेल. ओके, ठीक आहे. आता त्यानंतर परत तिसरं कोणतं सांगितलं, रायबोझोम इधर बी प्रेझेंट आहे, इधर बी प्रेझेंट आहे. ओके मॅम, डन. 3 डिफरन्स बिटवीन आपल्याला समजले. मग मॅम सगळ्यात छोटी सेल म्हणजे जे सेल आहे, प्रोकॅरियोटिक सेलचं साईज छोटं असतं की मोठं असतं, तर जी आपली प्रोकॅरियोटिक सेल असते हिचं साईज जे असतो तो छोटा असतो, जनरली स्मॉल असते आणि साईज स्मॉल आहे. प्रोकॅरियोटिक सेल सिंगल सेल पासून बनलेली म्हणजे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मोस्टली युनिसेल्युलर असतात म्हणजे सिंगल सेल पासून बनलेले असतात आणि त्याच्यामुळे डिव्हिजन जे आहे त्याच्यामध्ये फास्ट पण होत असते. ओके, डिव्हिजन काय होत असते, फास्ट होत असते कुठे, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. ओके, त्यानंतर जे युकॅरियोटिक सेल आहे ह्या युकॅरियोटिक सेलचा साईज जो असतो जनरली कसा असतो, लार्ज असतो, मोठा असतो. ओके, आणि युकॅरियोटिक सेलचा साईज कसा आहे, लार्ज आहे आणि याच्यामध्ये डिव्हिजन जो आहे म्हणजे एका सेलपासून दुसरे सेल, दुसऱ्या सेलपासून तिसरे सेल, हे जे सेलचं डिव्हिजन याच्यामध्ये होत आहे ते कसं होत असते, स्लो. मग सेल डिव्हिजन फास्ट कुठे होत असते, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये, युनिसेल्युलर आहे. ओके, आणि काय जनरली साईज छोटा असतो. युकॅरियोटिक सेलमध्ये काय होत असते, डिव्हिजन हळूहळू होत असते आणि परत त्याचं साईज कसं आहे, मोठा आहे. ओके, एवढे समजले. ह्यानंतर न्यूक्लिऑइड. आता हे जे न्यूक्लिऑइड आहे, न्यूक्लिऑइड म्हणजेच काय तर जिथे बॅक्टेरियाचं असं काय रिजन, बॅक्टेरियल सेलचं असं पोर्शन जिथे DNA प्रेझेंट आहे त्याला न्यूक्लिऑइड म्हणतो. काय म्हटलं जाते, न्यूक्लिऑइड. मग बॅक्टेरियामध्ये क्रोमोझोम किती प्रेझेंट असेल, फक्त आणि फक्त एक. हा जो न्यूक्लिऑइड आहे किंवा बॅक्टेरियामध्ये जे DNA प्रेझेंट असतात त्याला फक्त एक सिंगल क्रोमोझोम कन्सिडर केलं जाते. काय, सिंगल एक क्रोमोझोम. म्हणजे बॅक्टेरियामध्ये जे DNA प्रेझेंट आहेत त्यांच्यापासून फक्त एकच क्रोमोझोम बनते. बट व्हॉट अबाउट अस, आपल्यामध्ये किती क्रोमोझोम असतात, आपल्यात किती क्रोमोझोम आहेत टोटल, 46. कसे मॅम, मदरकडून किती आले, 23 आले, फादरकडून किती आले, 23 आले. मग दोघांचे हाफ हाफ क्रोमोझोम आपल्यामध्ये आले आणि आपलं क्रोमोझोम नंबर किती झालं, 46. म्हणजे आपले क्रोमोझोम किती आहेत, 46. तर मग युकॅरियोटिक सेलमध्ये एक पेक्षा जास्त क्रोमोझोम आपल्याला बघायला मिळतात, पण ही जी प्रोकॅरियोटिक सेल आहे ह्या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये फक्त एकच क्रोमोझोम आपल्याला बघायला मिळते. ओके, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. ह्या सोबत काय तर जी आपली
प्रोकॅरियोटिक सेल आहे, या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सेल डिव्हिजन कसं होते, तर ह्यामध्ये बायनरी फिजन बडिंगच्या मदतीने काय होत असते, सेल डिव्हिजन. मग मॅम हे बायनरी फिजन काय आहे, बायनरी फिजन म्हणजेच काय, तर एक सेल काय किंवा एक सेल किंवा एक ऑर्गॅनिझम जर स्वतःला दोन पार्ट मध्ये काय करत आहे, डिवाइड करत आहे. बायनरी, बाय मीन्स व्हॉट, टू, आणि फिशन मीन्स व्हॉट, ब्रेक करणे, सेपरेट होणे. ओके, म्हणजे अशा प्रकारे बाय द प्रोसेस ऑफ बायनरी फिशन और बडिंग. बडिंग म्हणजेच काय, जर एखादं ऑर्गॅनिझम आहे हा स्वतःचा एक बड तयार करतो, एक बड डेव्हलप होईल आणि ही बड तुटून जाते, म्हणजे बडिंगच्या मदतीने नवीन ऑर्गॅनिझम तयार होत असते, किंवा मग बायनरी फिशनच्या मदतीने नवीन ऑर्गॅनिझम जो आहे हा काय होत असते, तयार होत असते, किंवा सेल डिव्हिजन जे आहे हे होत असते कुठे, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. मग युकॅरियोटिक सेलमध्ये काय होतं मॅम, युकॅरियोटिक सेलमध्ये कोणते डिव्हिजन होतात, मायटोसिस आणि मिओसिस. मग मॅम हे मायटोसिस आणि मिओसिस काय असतं, मला सांगा. आपण लहानाचे मोठे झालो, कशामुळे झालो, तुमची हाईट छोटीशी होती, आता तुमची हाईट मोठी झाली. एक झाड तुम्ही जमिनीमध्ये लावलंय, छोटंसं झाडाचं रोपटं होतं, त्याचं मोठ्या झाडामध्ये रूपांतर होत आहे, कशामुळे होत आहे, बिकॉज ऑफ मायटोसिस. एक छोटंसं फळ लागलं होतं झाडाला, आता मोठा फळ तयार झालं, कोणामुळे झालं, मायटोसिस. मग मॅम हे मायटोसिस काय आहे, मायटोसिस म्हणजेच काय, जेव्हा एक सेल स्वतःपासून स्वतःसारखे दोन सारखे सेल बनवतो, जेव्हा एक मदर सेल स्वतःसारखेच दोन सारखे सेल बनवत असेल, ह्याला म्हणतो काय, मायटोसिस. हे कोणतं सेल डिव्हिजन आहे, मायटोसिस. हे लेक्चर मध्ये आपल्याला बघायचं आहे की कसं एक सेल स्वतःपासून स्वतःसारखेच दोन सेल बनवतो. मग आपली ग्रोथ का बरं होत आहे, आपले जे सेल्स आहेत, जसं एक सेल होतं हा डिवाइड झाला, ह्याच्यासारखे दोन बनले, हे डिवाइड झाले, ह्याच्यासारखे चार बनले, असे सेल जेव्हा डिवाइड होत जातात तेव्हाच तर आपली ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होत आहे, बरोबर आहे की नाही. मग म्हणजे मायटोसिस कशामध्ये होत असते, आपल्यामध्ये ह्या सोबत प्लांट्समध्ये ओके काय होत असते, मायटोसिस होत असते. परत मिओसिस म्हणजेच काय, तर मिओसिस इज रिलेटेड विथ व्हॉट, रिप्रोडक्शन. मग मॅम रिप्रोडक्शनशी मिओसिस कसं रिलेटेड आहे, मला सांगा. आपण कशी तयार झालो, मदरचं एक, फादरचं स्पर्म. मग मदरचे जे एक तयार होत आहेत, फादरचे जे स्पर्म सेल तयार होत आहेत, ते कोणामुळे होत आहेत, बिकॉज ऑफ दॅट वॉज मिओसिस. तर मिओसिस मध्ये काय होत आहे, एक पॅरेंट सेल जेव्हा स्वतःचे क्रोमोझोम नंबर हाफ करत आहे, म्हणजे जेव्हा एक सेल स्वतःपासून किती, 4 कॉपी बनवत आहे, ह्याला आपण मिओसिस असं म्हणत असतो. आणि हे 4 कॉपी जेव्हा बनवत असते तेव्हा स्वतःचं क्रोमोझोम नंबर ह्याच्यामध्ये हाफ होत असते. म्हणजे जर इथे क्रोमोझोम नंबर 46 असेल तर हे जे गमेट बनत आहे त्याच्यामध्ये 23 क्रोमोझोम नंबर राहणार. तर हे जे क्रोमोझोम नंबर हाफ होत आहे, अशा प्रकारचे हे जे सेल डिव्हिजन आहे ह्याला मिओसिस असं म्हणत असतो. काय म्हणतो आपण, मिओसिस. ओके, तर मग मिओसिस जे आहे हे मिओसिस आणि मायटोसिस कोणामध्ये होत असते, आपल्यामध्ये. ओके मॅम, हे तर समजलं. मग एक्झाम्पल काय काय आहेत, तर प्रोकॅरियोटिक सेल जे आहे कोणाकोणाचे एक्झाम्पल आहे, बॅक्टेरिया असेल, ब्लू ग्रीन अल्गी असेल, ह्यासोबत मायकोप्लाझ्मा जे आहे ते कशाचे एक्झाम्पल आहेत, प्रोकॅरियोटिक सेल. तर बॅक्टेरियामध्ये जे सेल आहे जे सिंगल सेल पासून बनलेले आहेत ते प्रोकॅरियोटिक सेल. ब्लू ग्रीन अल्गीमध्ये जी सेल बघायला मिळते ती प्रोकॅरियोटिक सेल आहे. मायकोप्लाझ्माची जी सेल आहे ती कोणती आहे, प्रोकॅरियोटिक सेल आहे. ह्या सोबत मॅम युकॅरियोटिक सेलचे एक्झाम्पल कोणते कोणते आहेत, तर प्लांट्स आहे, ॲनिमलमध्ये ॲनिमल्स पण येतात आणि आपण पण येतो, ह्युमन आर ऑल्सो ॲनिमल, यस वी आर जनावर. ओके, त्यानंतर काय, फंगी. ओके, तर जे फंगस आहे हे सुद्धा कशाचे एक्झाम्पल आहेत, युकॅरियोटिक सेलचे एक्झाम्पल्स आहेत. ओके, तर अशा प्रकारे आपण काय पाहिलं, डिफरन्स बिटवीन प्रोकॅरियोटिक सेल अँड युकॅरियोटिक सेल. ओके, आता वन बाय वन एकदा काय करू आपण, डायरेक्ट काढून बघू की मॅम तुम्ही जे शिकवले ते आम्हाला लक्षात आहे का. तर चला डायग्रामॅटिकली बघूया की खरंच कशा प्रकारे प्रोकॅरियोटिक सेलचे स्ट्रक्चर असते, कशा प्रकारे युकॅरियोटिक सेलचे स्ट्रक्चर असते. तर जे प्रोकॅरियोटिक सेल असते ह्यामध्ये प्रेझेंट असते व्हॉट, सेल मेम्ब्रेन. तर हे काय झालं, सेल मेम्ब्रेन. कोणाचं, प्रोकॅरियोटिक सेल. जेव्हा जेव्हा मी प्रोकॅरियोटिक सेल म्हणते कोणाला आठवायचं, बॅक्टेरियल सेलला. मग ही जी प्रोकॅरियोटिक सेल आहे यामध्ये सेल वॉल जे आहे काय असते, सेल मेम्ब्रेन जो आहे हे काय आहे, सेल मेम्ब्रेन, ह्याला म्हणतो आपण सेल मेम्ब्रेन. ओके मॅम, बॅक्टेरियल सेलमध्ये सेल मेम्ब्रेन प्रेझेंट असतो. मग आणखी काय प्रेझेंट असतं मॅम, तर आणखी याच्यामध्ये प्रेझेंट असतं व्हॉट, इथे प्रेझेंट असते सेल वॉल. ही जी मी काढत आहे ना हे रेड कलरचं, ही काय आहे, सेल वॉल ऑफ दॅट बॅक्टेरियल सेल.
आउटर लेअर जी असते ह्याला आपण सेल वॉल म्हणत असतो. काय? सेल वॉल. तर ही झाली आपल्या बॅक्टेरियाची व्हॉट? सेल वॉल. ओके मॅम, समजलं मॅम. बॅक्टेरियल सेलमध्ये सेल वॉल प्रेझेंट असते, बॅक्टेरियल सेलमध्ये सेल मेम्ब्रेन प्रेझेंट असते. परत मॅम आणखी काय प्रेझेंट असते? तर मी तुम्हाला सांगितलं की बॅक्टेरियल सेलमध्ये न्यूक्लियस काय आहे? ऑब्सेंट आहे. मग न्यूक्लियसच्या आतमध्ये तर डीएनए असते मॅम. मग ह्या बॅक्टेरियामधलं डीएनए कुठं गेलं? तर हे जे बॅक्टेरियल सेल आहे ह्या बॅक्टेरियल सेलमध्ये आता डीएनए कुठे बघायला मिळेल आपल्याला? तर डायरेक्ट नेकेड. नेकेड म्हणजेच काय? त्याच्यावर काहीही कव्हर नसलेलं, म्हणजे डायरेक्ट काय? ओपन. ओपन डीएनए बॅक्टेरियल सेलमध्ये आपल्याला बघायला मिळतो. ओके, तर अशा प्रकारे नेकेड डीएनए जो आहे आपल्याला बॅक्टेरियल सेलमध्ये बघायला मिळतो. हे काय झालं? डीएनए कसा आहे? नेकेड आहे. नेकेड म्हणजेच काय? त्याच्यावर कोणती कव्हरिंग आहे का? नाही. तो न्यूक्लियसच्या आतमध्ये आहे का? नाही. कोणत्या प्रोटेक्टिव्ह स्ट्रक्चरच्या आतमध्ये आहे का? नाही. म्हणजे अशा प्रकारे डीएनए फ्री इन दी सायटोप्लाझम असेल. कशामध्ये? हे पूर्ण काय आहे? ही जी ब्लँक बॉडी आहे दॅट इज व्हॉट? सेमी सॉलिड. हा जो पोर्शन आहे, हा जो एरिया आहे, हा जो लिक्विड पोर्शन आहे, सेमी सॉलिड पोर्शन, ह्याला सायटोप्लाझम म्हणतो. ह्याला काय म्हणतो आपण? सायटोप्लाझम. मग या सायटोप्लाझमच्या आतमध्ये जे डीएनए आपले ओपन आहेत, नेकेड आहेत, यांना हे जे आहेत, आता बघा ज्या रिजन मध्ये ते प्रेझेंट आहेत ह्या रिजन मध्ये डीएनए आहेत. मग हा जो रिजन आहे ना, जिथे डीएनए कसे आहेत? नेकेड आहेत, ओपन आहेत, त्या पोर्शनला न्यूक्लिऑइड रिजन म्हणतो. काय? न्यूक्लिऑइड. न्यूक्लिऑइड. ओके, न्यूक्लिऑइड काय म्हटलं जाते ह्याला? न्यूक्लिऑइड. ओके, मग हे जे न्यूक्लिऑइड आहेत ह्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतात? डीएनए. म्हणजे डायरेक्ट काय? कोणतीही कव्हरिंग नाही आहे, डीएनए आहेत, त्याला आपण न्यूक्लिऑइड म्हणतो. ओके, पुढे जाऊ आपण. एवढं तर तुम्हाला समजलं असेल. परत काय प्रेझेंट असतात मॅम? इथे प्रेझेंट असतात रायबोझोम. बॅक्टेरियल सेलमध्ये परत काय प्रेझेंट असतात? रायबोझोम. मग मॅम ह्या रायबोझोमचं काम काय आहे? प्रोटीन सिंथेसिस. हे काय झाले? रायबोझोम्स. ओके, रायबोझोम जे आहे त्याचं काम काय आहे? प्रोटीन सिंथेसिस करणे. ओके मॅम, समजलं. परत काय प्रेझेंट असतात? इथे प्रेझेंट असतात एक्स्ट्रा क्रोमोझोमल सेगमेंट ऑफ डीएनए. ये क्या बता रहे हो मैम? हमारे तो दिमाग में ही नहीं जा रहे, कैसे भारी भारी शब्द ला रहे हो? ओके, तर हे जे एक्स्ट्रा क्रोमोझोमल सेगमेंट ऑफ डीएनए, एक्स्ट्रा क्रोमोझोमल म्हणजेच काय? हा जो डीएनए आहे हा डीएनए सोडून आणखी एक एक्स्ट्रा क्रोमोझोमल सेगमेंट ऑफ डीएनए जर आपल्याला बॅक्टेरियल सेलमध्ये बघायला मिळत असेल, याला म्हटलं जाते व्हॉट? प्लाझमिड. काय म्हणतो आपण ह्याला? प्लाझमिड असं म्हणत असतो. ओके मॅम, ठीक आहे, म्हणताय तर म्हणताय तुम्ही. पण मग नेमकं याचं फंक्शन काय आहे? काय आहे याचं फंक्शन? कशासाठी हे प्लाझमिड ह्या बॅक्टेरिया सेलच्या आतमध्ये प्रेझेंट असते? तर हे जे प्लाझमिड आहे, सगळ्यात पहिले तर आम्हाला हे सांगा मॅम की हे प्लाझमिड काय आहे? तर इट इज अ एक्स्ट्रा क्रोमोझोमल सेगमेंट ऑफ डीएनए. सेगमेंट ऑफ डीएनए. हे डीएनए सोडून आणखी एक एक्स्ट्रा क्रोमोझोमल सेगमेंट ऑफ डीएनए प्रेझेंट आहे, त्याला प्लाझमिड म्हणतात, किंवा आपण ह्याला ॲडिशनल डीएनए सुद्धा म्हणतो. काय म्हणतो आपण? ॲडिशनल डीएनए. मग मॅम हा काय करू शकतो? हा स्वतःची कॉपी स्वतः तयार करू शकतो. इट हॅव द ॲबिलिटी टू रेप्लिकेट इटसेल्फ. ओके, रेप्लिकेट म्हणजेच काय मॅम? आपल्यासारखीच आणखी डीएनए, आपलेच प्लाझमिड आपल्यासारखेच आणखी नवीन कॉपी तयार करू शकतो हा. ओके ओके, ठीक आहे. हा स्वतःला काय करू शकतो? रेप्लिकेट करू शकतो. ठीक आहे मॅम, हे पण समजलं. मग आणखी काय सांगू शकता मॅम तुम्ही ह्या प्लाझमिड बद्दल? तर हे जे प्लाझमिड आहे हे अँटीबायोटिक रेजिस्टन्स शो करते. कसं मॅम? तुम्ही कधी अँटीबॅक्टेरियल खातो ना आपण, सर्दी झाली, मला पाहिजे आहे, झालंय का सर तुमचं? झालंय? हां, घ्या घ्या. नाही, मला रेकॉर्ड करायचं होतं, मी तुमची वाट पाहत होती. म्हणजे थोडंसं झालं होतं मागे. हो, थांबा थांबा, घेऊन घ्या तुम्ही.